पुण्यातल्या घोरपडी परिसरामध्ये जुना बेबी कॅनॉल बुजवून रस्ता बनवल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। या संदर्भात विजय कुंभार यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला। विजय कुंभार नेमकं काय म्हणतायत पाहूया। घोरपडी परिसरातील जुना बेबी कॅनल बुजवून त्या ठिकाणी बीजी शिर्के यांनी जो रस्ता बनवलेला आहे, खरं तर याची बातमी लोकशाही न्यूज सातत्यानं दाखवत आहे, परंतु सरकार याच्यावरती कोणतीही कठोर कारवाई करताना दिसत नाही। खरं तर आपल्या समेत या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते विजयजी कुंभार आहेत। काय कारवाई सुद्धा या सगळ्यामध्ये होताना दिसत नाही? याचं कारण असं आहे की जरी तुम्ही आता बीजी शिर्केना दोषी म्हणत असला तरी त्यापेक्षा सगळ्यात जास्त दोषी आहेत ते शासकीय अधिकारी। एखादी शासनाची जागा कुणाकडे तरी गेल्यानंतर त्या संदर्भात जे काही करायचं आहे ते शासकीय अधिकाऱ्यांनी करायचं आहे। ठेकेदार किंवा बाकीचे जे खाजगी लोक आहेत ते लुटणार याच्यात कुठली शंका नाही, परंतु त्यांनी एखादी जमीन लाटली हे कळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणं ही शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। ज्या अर्थी त्यांनी हे प्रकरण उघडकीला येऊन मला वाटतं 5-6 दिवस झाले, 5-6 दिवसानंतरही काही पावलं उचलली नाहीत, याचा अर्थ त्या शिर्क्यांपेक्षाही त्यांना जी जमीन दिली आणि दिल्यानंतर दुर्लक्ष करतायत ते सगळे अधिकारी जबाबदार आहेत। याच्यावर त्याच्यापेक्षा सचिवांनी वगैरे या अधिकाऱ्यांवर आधी कारवाई करावी। ठेकेदारावर तर केलीच पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांवर आधी कारवाई केली पाहिजे। त्या सगळ्या नियमांचं याच्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे, परंतु अधिकारी जर सामील असतील तर कारवाई करणार कोण? त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मुख्य सचिवांनी लक्ष घालून सचिवांसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। राज्याच्या मुख्य सचिवांनी लक्ष घालून यामध्ये संबंधित दोषी जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।